हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 10 मराठी चैप्टर 7 फुटप्रिंट्स के डाइजेस्ट क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 6 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखी तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। हमने वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स की भी कर चुके हैं, उसकी प्लेलिस्ट का लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 7 फुटप्रिंट्स के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें दिया है पाठाचा परिचय। इसके बाद हमें दी गई है समरी ऑफ द लेसन। तो आप ये जो समरी हमें दी है उसे वीडियो पॉज करके रीड्स कर सकते हैं, ताकि जिनको मराठी समझने में प्रॉब्लम है, अच्छी तरह से समझ में नहीं आती, वो इंग्लिश में इस लेसन की समरी रीड करके लेसन को अच्छी तरह से समझ सकते हैं। तो ये हमें समरी दी है। आपको समरी रीड करने के लिए वीडियो को पॉज करना होगा। बच्चों, अगर अभी तक आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है या फिर मेरे चैनल पे पहली बार विज़िट कर रहे हैं तो इसे सब्सक्राइब ज़रूर से कीजिए और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेयर भी कीजिए। आपको किसी और चैप्टर के क्वेश्चन आंसर्स चाहिए तो भी आप मुझे कमेंट करके ज़रूर से बताइए, मैं उस पर वीडियो ज़रूर से बनाऊंगी। समरी रीड करते जाइए वीडियो को पॉज करके। इसके बाद हमें दिया है इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ। तो आप इसे भी रीड कीजिए वीडियो पॉज करके। इसके बाद हमें दिया है टिप्पा, देन वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ। इसके बाद हम बढ़ते हैं उतारा क्रमांक 1 की तरफ, तो जिसमें सबसे पहले हमें दिए गए हैं शब्दार्थ। फरशी लादी, मळकट मरलेले, काळसर भोगती भोगणारी, आवड नसलेली, शोना मातीत, आण आणि, रस्ता बी रस्ताही, समदा सगळा सर्व, उखडलाय खोदलाय, पायासनी पायाना, दहा मिनिटाना, धुयाला धुवायला, नाही, हाय आहे, वक्कड पुष्कळ, खणखणीत स्पष्ट मोठा, गोजिरा गोंडस सुंदर, चिरण्या चिरा, लोण्यागत लोण्याप्रमाणे, पाहिले सहाय्याने मदतीने, भारी उत्कृष्ट, अनाठावी उगाचच व्यर्थ। इसके बाद एक कोष्टक पूर्ण करा। व्यक्ती, स्वभाव वैशिष्ट्ये, अभिषेक प्रोजेक्टमध्ये रुची, सुमित टॅक्सोवही, स्नेहल स्वच्छतेची भोगती, पावडे काका कार्यक्रमाची आवड, रेखा मावशी गरीब स्वभावाची। इसके बाद आता है रेखा मावशीच्या पावलाची वैशिष्ट्ये, पायाला चिरण्या पडलेल्या, धूळ बसून काळ्या झालेल्या चिरण्या। देन पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये, लोण्यासारखा गोजिरा, गुलाबी तळव्याला कुठेही चिरण्या नाहीत। देन रेखा मावशीच्या पायांना धूळ लागण्याची कारणे, शेण मातीचे काम, खणलेला रास्ता। इसके बाद आता है मराठीत अर्थ लिहा। टॅक्सोवही, तंत्रस्नेही, वर्चुअल रियलिटी, आभासी वास्तव। इसके बाद में हम बढ़ते हैं कृति 2 की तरफ, जिसमें सबसे पहले दिया है कारणे लिहा। स्नेहल त्रासली, अभिषेकला उठायला उशीर झाला, कारण रेखा मावशीचे पाय मळकट होते, कारण।
स्नेहल त्रासली कारण स्वच्छतेची भोगती असलेल्या स्नेहलला पुसलेल्या फरशीवर उमटलेले रेखा मावशीच्या पायाचे काळे मडकट असे आवडले नव्हते. अभिषेकला उठायला उशीर झाला कारण सुमित बरोबर तो गप्पा मारत नवे प्रोजेक्ट पाहत बसल्यामुळे रात्री झोपायला त्याला 2 वाजले. रेखा मावशीचे पाय मळकट होते कारण त्यांच्या वस्तीतला रस्ता खणलेला असल्यामुळे त्यांच्या पायाला धूळ लागली होती. त्यांच्या अटी पूर्ण करा. सुमितच्या मोबाईलमधील ॲपचे नाव फुटप्रिंट्स. IIT कानपूरचा विद्यार्थी सुमित येथे शिकत होता. IIT कानपूर. स्वच्छतेची आवड असलेली स्नेहल. सुमितच्या लॅपटॉपवर अभिषेक पाहत होता नवे प्रोजेक्ट. अभिषेकच्या बाबांना भेटायला आलेले पावडे काका. बाबांच्या मते सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीतील मेंदू. नेक्स्ट आहे साखळी पूर्ण करा. रेखा मावशीच्या चपटलेली वैशिष्ट्ये. टाचेला फाटलेली व अगदी पातळ. नेक्स्ट इज कार्यक्रमाला जाणारे बाबा व पावडे काका. देन स्वमत लिहा. तापानं फणफणलीये आपली धरती. ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. तो सतत वायू प्रदूषणामुळे वातावरण घाण झाले आहे. पर्यावरण दूषित झाले आहे. कार्बनच्या हवेतील वाढल्या प्रमाणामुळे वातावरण सतत तापते आहे. ग्लोबल वॉर्मिंगला माणसाचे गैरव्यवहार जबाबदार आहेत. प्रदूषणामुळे दिवसागणिक पृथ्वी तापते आहे. जणू धरती तापाने फणफणली आहे. ही घातक परिस्थिती बदलण्यासाठी काय उपाय तत्परतेने करणे आवश्यक आहे. प्रथम ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. तसेच ते सर्वांना सांगायला हवे. पर्यावरणाच्या वाचवा अभियान तातडीने चालवायला हवे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करायला हवेत. सरकारी व सामाजिक संस्थांनी यामध्ये स्वतःहून सहभाग घ्यायला हवे. वायू प्रदूषण टाळण्यासाठी इंधनावर चालणारी वाहने कमी करून हवेवर चालणारी वाहने जसे की सायकल वापरायला हवे. स्वतः प्रदूषण करू नयेच, परंतु करणाऱ्याला सावध करणे हे सामाजिक कार्य करायला हवे. बढ़ते हैं उतारा क्रमांक 2 की तरफ. तो सबसे पहले इसमें है हमारा कोण ते लिहा. रेखा मावशीचे माहिती घेणारा सुमित. चंदेरी पाय असलेल्या रेखा मावशी. दीज आर द स्पेलिंग्स हियर, सुमित एंड रेखा मावशी. इसके बाद में आता है आकृती पूर्ण करा. रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये. चंदेरी पाय, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. देन आता है एका वाक्यात उत्तरे लिहा. तो फर्स्ट क्वेश्चन है सुमितने कोणाच्या डाटा ॲपमध्ये भरला. सुमितने रेखा मावशीच्या व पावडे काकाच्या डाटा ॲपमध्ये भरला. देन स्नेहलने कोणता स्ट्रेट ड्राईव्ह मारला. पावडे काकांनी कुंडीतल्या रोपाकरिता माती मागितली तर अर्जुन काकांनी आणून दिली नाही तर ते झाडे काय लावणार असा स्नेहलने स्ट्रेट ड्राइव मारला. इसके बाद हमें यहाँ पर दिए गए हैं उसके शब्दार्थ, तो आप देख लीजिए. नोंदवला, मुद्दा मांडला, आक्षेप, तक्रार, असहमती, पल्याड, पलीकडे, महिन्यापतूर, महिन्यापर्यंत, होते पण, माझ्या लेकानं, मुलाने, तेव्हा, फिरती, प्रवास, इवल्याशा, लहान, निरभ्र, ढग नसलेले, चंदेरी, चांदीच्या रंगाचे, वर्ख, मुलामा, लेप, मढलेली, सजवलेली, स्फटिक, नितळ, भलतच, वेगळेच, मौसूद, कोमल, नरम, लटकत, लोंब, कळत, लगावला, मारला, फटकारला. इसके बाद में हम पढ़ते हैं कृति 2 की तरफ, जिसमें सबसे पहले हमें यहाँ पर दिया गया है शब्द जाल पूर्ण करा. सो आंसर्स आर स्क्रीनवर उमटलेले इंग्रजी शब्द, सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीनली फुटप्रिंट्स. देन आता है चौकटी पूर्ण करा. मावशीचे राहण्याचे ठिकाण, टेकडी, पल्याड, मावशीना लेकानं दिलेली भेट, सायकल, निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली पावले, स्वतः पावडे काकांनी आपल्या
पावलांना दिलेली विशेषणे: स्वच्छ व मऊसूत, झोपडी पुढे लावलेले झाड लिंबोणी, पावडे काका येथून आले होते, विश्रांतवाडी, पावडे काका रोज कारने सुमारे इतकी किलोमीटर फिरतात, सुमारे 35-40 किलोमीटर. इसके बाद है स्वमत लिहा. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम तुमच्या शब्दांत लिहा. पृथ्वीवरील तापमान सतत वाढत राहणे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग होय. आपण कामानिमित्त बाहेर जाताना कधी पायी जातो तर कधी वाहनाने जातो. आपण जेव्हा एकट्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करतो तेव्हा न कळत हवेतील कार्बनचे प्रमाण वाढवत असतो. या सततच्या वायू प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. या तापमान वाढीमुळे जंगलात एकाएकी आगी लागत आहेत, तर पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाचे पर्वत वितरत आहे, त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे. समुद्रातील पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. ही घातक परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत. मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करायला हवेत. तसेच इंधन जाळणाऱ्या वाहनाचा वापर कमी करून सायकल किंवा विजेवर चालणाऱ्या वाहनाचा वापर वाढवला पाहिजे. बढ़ते हैं उतारा क्रमांक 3 की तरफ. तो सबसे पहले हम देख लेते हैं शब्दार्थ. समजावणीचा सूर, समजावून सांगणे, उलट पक्षी या विरुद्ध बाजू, किमान कमीत कमी, उत्सर्जन, बाहेर पडणे. अवध, सगळे, सारे, प्रदूषित, घाणेरडे, उजळ, प्रकाशमान, सतेज, निळ्याशार, गडद निळा रंग, उमलल्याच्या, फुलल्याच्या. देन कारणे लिहा. पावडे काकाचा चेहरा पडला कारण फुटप्रिंट्स ऐपत यांनी 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे उमटली. रेखा मावशीची पावले अधिक सुंदर आहेत कारण रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वाव नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मोस्ट वापरण्याची आवश्यकता कारण पायांना चिकटलेल्या कार्बन प्रमाणात ठेवणे गरजेचे आहेत. स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला कारण तिला तिचे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी सुंदर हवे आहेत. देन उत्तरे लिहा. स्नेहलने केलेला निश्चय. मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार असा निश्चय स्नेहलने केला. देन अभिषेकने केलेला निश्चय. कॉलेजला ये जा करण्यासाठी मी आजपासून बसचाच वापर करणार असा निश्चय अभिषेकने केला. फिर हम बढ़ते हैं कृति 2. आकृत्या पूर्ण करा. सो आन्सर्स आर. पावडे काकाच्या पावलाची वैशिष्ट्ये: काळीकुट्ट पाऊल चिन्हे, घाणेरडे पाऊल ठसे. नेक्स्ट, आजकाल आपण विसरून गेलेल्या गोष्टी: चालणे, सायकल वापरणे. देन चौकटी पूर्ण करा. तापाने फणफणलेली आपली धरती, हिरव्या गर्द झाडांनी हा परिणाम, आपली काळीकुट्ट पावले थोडी उजळ होतील. पावडे काकांना झालेल्या भास: निळ्याच्या तुकड्यावर चांदणे उमललेले, सक्तीचे असलेले ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट. देन स्वमत लिहा. आपल्या पायाचे वातावरणावर उमटलेले ठसे आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. आपण जिथे राहतो तिथून कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने बाहेर जातो. कधी पायी जातो तर बहुतेक वेळा खाजगी वाहनाने जातो. त्यावेळी आपल्या पायांना भरपूर कार्बन चिकटलेला असतो. या कार्बनमुळे आपण आजूबाजूचे वातावरण प्रदूषित करीत असतो. म्हणजे आपण ग्लोबल वॉर्मिंगला मदतच करीत असतो. एखादे लहानसे काम करण्यासाठी थोड्याशा अंतरावरही आपण मोटरसायकलने जातो. हे करताना आपण प्रदूषण वाढवत असतो. लेखक म्हणतो की आपल्या पायाचे वातावरणात उमटलेले ठसे लगेच पुसून टाकणे कठीण आहे, परंतु झाडे लावून त्याद्वारे आपली मडलेली पावले थोडी स्वच्छ करता येतील यांचे भान ठेवायला हवे. अभी बढ़ते हैं भाषा अभ्यास की तरफ. तो सबसे पहले है वाक्य प्रकार. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. हा आंबा गोड आहे. विधानार्थी वाक्य: तू घाईने कोठे चाललास?
प्रश्नार्थी वाक्य अबब केवढा मोठा हत्ती. उद्गारार्थी वाक्य मुलांनो चांगले अक्षर काढा. आज्ञार्थी वाक्य मस्ती करू नका. आज्ञार्थी वाक्य हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर. उद्गारार्थी वाक्य. इसके बाद में वाक्य रूपांतर करा. कंसातील सूचनांप्रमाणे वाक्य रूपांतर करा. भिकाऱ्याला शाली कशा शोभतील. विधानार्थी करा. तो आन्सर इज भिकाऱ्याला शाली शोभणार नाहीत. देन सुट्टीत भरपूर वाचन करावे. आज्ञार्थी करा. सुट्टीत भरपूर वाचन करा. देन रेखा मावशीचे पाय स्वच्छ आहेत. नकारार्थी करा. रेखा मावशीचे पाय अस्वच्छ नाहीत. देन वाक्यप्रचार. कमीपणाचे वाटणे, हीन दर्जाचे वाटणे, कोणतेही काम करणे कमीपणाचे वाटता कामा नये. भास होणे, भ्रम होणे, खिडकीत कोणीतरी आहे असा मयुरीला भास झाला. देन वरमणे, शांत होणे, बाबा रागावून बोलले तेव्हा अमर वरमला. चेहरा पडणे, शरम वाटणे, रमा काकूंची चोरी पकडली गेली तेव्हा त्याचा चेहरा पडला. आ वासून पाहणे, आश्चर्याने पाहणे, माथेरानच्या सुंदर दृश्याकडे देवेन आ वासून पाहत राहिला. बाब नसणे, सोय नसणे, संधी नसणे, दुसऱ्याला आपल्या कामात चुका काढण्याचा वाव देऊ नये. इसके बाद में हम बढ़ते हैं शब्द संपत्ति. तो पहला है हमारा समानार्थी शब्द बक्कड़, पुष्कड़, गोजीरा, गोंडस, धरती, धरणी, आक्षेप, तकरार. बढ़ते हैं विरुद्धार्थी की तरफ. किमान, कमाल, सुंदर, कुरूप, ओलिया, कोरडिया, उलट सुलट, खाजगी, सार्वजनिक. देन शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. लिहिता वाचता येणारा, साक्षर, देव मानणारा, आस्तिक, पायात चप्पल न घालवणारा, अनवाणी. देन आता है पुढील तक्ता पूर्ण करा. एक वचन अनेक वचन. शहर, शहरे, नदी, नदिया, पाऊल, पावले, डोंगर, डोंगर. लिंग ओळखा. टाच स्त्रीलिंग, ठसा पुल्लिंग, दार नपुंसकलिंग, तळवा पुल्लिंग. देन अचूक शब्द लिहा. आप देखिए शिरोधार्य, वैयक्तिक, तीर्थरूप, मुहूर्त. देन पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. सो आन्सर्स आर सगळ्यात भारी ॲप डोक्यात कवटीत आहे. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. देन विरामचिन्हे. पुढील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्याची नावे लिहा. तो दीज आर द दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्प विराम. देन दिस वन प्रश्न चिन्ह. देन हमारा आता ये संयोग चिन्ह. दिस वन इज पूर्ण विराम. देन पुढील वाक्यात योग्य विराम चिन्हाचा उपयोग करा. तो आप देखिए वीडियो पॉज करके. तो बच्चे इसी के साथ में हमने चैप्टर 7 के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में करेंगे हम चैप्टर 8 ऊर्जा शक्तीच्या जागर के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.